तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज नोमिनाचा चौथा दिवस आणि आता आपण चर्चमध्ये जात आहोत। सकाळचे 6:50 झालेले आहेत। आता 7 वाजता एक्झॅक्ट मिस चालू होते, मास चालू होतं। तर आता तुम्ही बघू शकता आपण चर्चमध्ये जात आहोत। गुड मॉर्निंग गाइस, बघू शकता लोक, उज्ज्वलला देखील बघू शकता, सॉरी बघू शकता, परत आला। लोक आता सर्व चर्चमध्ये चाललेले आहेत। आपली जी नोविनाची मासेस होत म्हणजे मिसा होतात ते मॉर्निंग स्टार चर्चमध्ये होतात आता। तर आता आपली मिसा संपलेली आहे आणि लोक इथं फोटो सेशन करत। कोणी यात्रेकरू आम्ही सगळं आलेलो आहोत माऊलीच्या चरणाशी। त्या तीर्थयात्रेमध्ये तीर्थक्षेत्री सहभागी होऊन आशीर्वाद घेण्यासाठी आजचा विषय दृढीकरण होता। आम्ही दृढीकरणाद्वारे आमच्या विश्वासात दृढ झालेलो आहोत, परिपक्व झालेलो आहोत आणि येशूच्या प्रेमाचा संदेश देण्यासाठी आम्ही सहभागी झालेलो आहोत। हा आजचा संदेश आहे। थँक्यू फादर। ब्लेसिंग घ्या, तुम्ही ब्लेसिंग घ्या। कसं काय मायकल जॅक्सन झालाय रे। फादर मला गॉड ब्लेस। कलर केलाय की काय? गॉड ब्लेस। थँक्यू। तर मित्रांनो आता आपली मिसळ संपली आहे। आता आपण आपल्या मार्केटमध्ये जायचं आहे। त्याच्या अगोदर आपण बेकरीमध्ये आलो। तर बघूया बेकरीमध्ये काय घेत आहेत। सॉरी, काय घेता? या साईडला बघू शकतो बेकरी फूड्स आहेत। तर आपल्याला क्लेटन काहीशी माहिती देत आहे। मध्ये जे कोण आलेले आहेत त्यांच्यासाठी कोणाकोणाचे बर्थडे सेलिब्रेट करायचे असतील तर इकडे केक शॉप आहे। खूप छान केक आहेत आणि फ्लेवर मध्ये पण आहेत। दाखवतो त्याने एकदा, दाखवतो। मलाई, चॉकलेट, अजून पेस्ट्री पण अवेलेबल आहे। गुलाबजामुन, बर्फी, तर आता पाव घेतलेले आहेत। जाम पाव टेस्टी, हँडपंप सुंदर अनुभव। बघा पोरीची दोस्ती आणि पोरांची दोस्ती वाहिली आहे। तर मित्रांनो आता आपण मार्केटमध्ये आलो। बघ काय घेतलं? आज उपवास आहे बलती शिंगा। आपल्याला मासली घ्यायची, आपण पुढे जाऊया। तर आज मार्केट दाखवतो। हो, तर बरेचसे लोक आलेले आहेत आपल्या साईडचे, बघू शकता तुम्ही। आज तेरा भाई गाड़ी चलाएगा इधर, क्या मच्छी चाहिए आज हम लोग। आज पता चलेगा। सर्व लोक मासली घेत आहेत। तर आपल्याला मोठी मासली घ्यायची आहे। मोठी मासली घ्यायला आपल्याला मध्ये जावं लागेल। या साईडला बघू शकता गर्दी पडली एकदम। या साईडला बघूया काय मासले आहे।
मासलीसाठी कशा पद्धतीची गर्दी झाली आहे बघ. अफाट गर्दी मावरो नको बकरा खाला इथं आपल्या मुलांनी भांडणं चालू केली आहेत अम्माशी. पहिली गोष्ट तर भाषा झाला झोलाय, कारण ऍक्शन करून समजावं लागतं त्यांना सर्वांना. आपण आता 2 सुपलेट घेतलेले आहेत, 700 सांगते ते. याच्या अगोदर 1 600ला दिला त्यांनी. पण विशालची आणि आपल्या क्लेटनची बार्गेनिंग अतिशय जबरदस्त आहे. तर 2 सुपलेट घेतलेले आपण, आता ते कापावला देखील लागतील. काय घेतलंस? कावरी सांगते त्याचे होईशे त्याच्यावर काय भाव करतात? 50 रुपये सुटे गेले विचार कलर 100 रुपये 100 रुपये 1 चाय का इधर 20 रुपये 5 नाही 100 50 वाजवतात. वायले काटणे का व्हायला प्लीज हो देश भावाने ते सांगू 50 रुपये आपल्या मावरा कापडा द्यावं लागतील. आता बघ कटिंग को 50 रुपये देणं पडेल. 20 रुपये द्या 20 रुपये द्या. नेक्स्ट टाइम भेटेल. 2000 का नोट 2000 का नोट. नाही 20 रुपये देतो बस. आपले सगळे आता पाहिजे लाका दिला की 700 रुपये तो सुटलेचे दिले. तुला काय वाटायला पाहिजे मग? पैसा नाही. मॅकमिलन गोविंद कोणचा वावर घेत आहेत? आम्ही आज तुम्हाला दोघांना कवर लागेल. ओके ओके. आपले सुपलेट बघू शकता, 2 सुपलेट घेतलेत. त्यांना कापायचे वेगळे पैसे द्यायला लागतात. जरा वरला घे मावले. खाल्ले तर आता आपली शॉपिंग करून झाले, ऑलमोस्ट सर्व झालेलं आहे. कारण आपण मासली घेतली, त्याच्यानंतर आपण पुडिंग बनवणार आहोत आज रूममध्ये. तर त्याच्यासाठी देखील आपण शॉपिंग केले. तर ती शॉपिंग करण्यासाठी सुद्धा गेलो होतो. खूप ऊन आहे, वाट लागली एकदम. आता रूमवर जातो डायरेक्ट. करा काय करायचं करा. लगान बिलीवर घेतलं, व्हिडिओ मध्ये घेतलं. तर आता आपलं काय आहे सुपलेट चान. राजा असली पीस बरोबर आल्यावर मी नाही बघितले. आम्ही काय असली पीस आम्ही बघल्यावर मी नाही बघितले. बघ चिकन काही नाही ते एकदम भारी झालेलं आहे. आणि या साईडला आपली पुडिंग मांडलेली आहे. 10 मिनिटं झाल्यात. अजून आपल्याला 20 मिनिटं थांबायचं आहे पुडिंगसाठी. तर आता टायसन बनवत आहे जेवण. टायसन आणि अबू. काल मी बनवलं होतं चिकनचं. तर आपला मस्तपैकी आंबट झालेला आहे. तर बघूया आपली पुडिंग झाली की नाही ते. जायली बाकी आहे.
नाही जायली जोमा अरे बघ सुरी बघ सांगते ना वलिसा नाही कायशी जायली मग काय सुट्टीवर नाही जायली बघ टेस्ट कर ना. तर आता मित्रांनो आपल्या रूमवर आपण कटलेस आणि वडापाव बनवणार आहोत. तर आता आपले वडे टाकायचे घेतलेत बघू शकता. अरे काय यार बघू शकता परत बघू शकता. वरती 3 तो खाली 3 पटापट टाक. आपल्याला वाटते बिझनेस करायला लागेल मात्र असा. तू काय करू नको तू काय करू नको तू काय करू नको. तर बघू शकते क्रिस्पी वडे झालेत आपले. आता कटलेस बनवणार त्याच्यानंतर. तर गाईज आता कटलेस बनवायचे घेतलेत बघू शकता. बरेच अजून आणखी एवढी प्लेट होईल एवढे कटलेस व्हायचे आहेत अजून. या साईडला वडी तयार झालेल्या आहेत. होय ठीक आहे ते भेंडे भेंडे काय नको करू. होय विशाल होय बारशन काहीतरी हरवतं ते रोटेशन ठेवायचं बस. काय बोलते याच्यातून फोन पडेल याशी ते सांगते मग ते रोटे का नाही तुला बस टाकू दादा स्टार्ट कर. पाव शेप कटलेस पण आपले झालेले आहेत सुंदर असे अति सुंदर. विशाल कुक मास्टर शेफ इंडियन फूड अवेलेबल इन चेन्नई. इंडियन नहीं मुंबई का कटलेस आणि मुंबई का वडापाव. कटलेस अप्रतिम कटलेस झाल्यात. प्रॉपर एकदम आपल्या मुंबईमध्ये बनवतात तसेच वडे पण एक नंबर झाले होते. एक नंबर. विशाल आणि टायसन यांनी खूप मेहनत घेतली होती कटलेस आणि वडे बनवण्यासाठी. त्यांचाच प्लॅन होता. अगोदर सर्व रेडी केलं होतं. त्याच्यानंतर आपण रोजरीनंतर आलो आणि लगेच बनवायचं घेतलं. अतिशय उत्तम बनलेत. एकदम स्वाद आला असं वाटतं आता मुंबईमध्ये असं वाटलं. तर मित्रांनो आता आपली रोजरी संपलेली आहे आणि आता आपण बीचवर संध्याकाळी आता फिरायला जातो. तुम्ही बघू शकता रोजरी कंप्लीट झाली आहे. त्याच्यानंतर आपण रूमवर गेलो होतो. कटलेस खाले पोट भरलं एकदम आपलं. तर आता आपण फिरतीवर जात आहोत कारण संध्याकाळी ऑलमोस्ट पब्लिक रोजरी झाल्यानंतर सर्व फिरायला जाते. फिरतीवर निघालात. ऑलमोस्ट सर्व लोक रात्रीमध्ये बाहेर निघतात कारण दुपारी खूप ऊन असतं. तर सर्वांच्या शॉपिंग चालू आहे. या साईडला बघू शकता तुम्ही. ही आपली कंपनी आली कुठे गेली होते. स्टॅन भाई तुम्हाला कसं वाटते मद्रासला. स्टॅन इंटरव्ह्यू कसं वाटतंय. चला जरा बोल. इंस्टावर फॉलो करा. इंस्टा आयडी सांग. इंस्टा आयडी सांग. लोक भांडी घेत आहेत. तर आता आपल्याला वेलरिन गोविंद आमचे चौकाचे उत्कृष्ट खेळाडू आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या मुलीला घेऊन फिरत आहेत ते.
आपले आणखी एक उत्कृष्ट खेळाडू उत्तम बॉईजचे अनिकेश बिंदू कसं वाटते मद्रासला बँड चोरीला त्याला बँड म्हणून घाललाय सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला कैसं वाटते मद्रासला असं वाटते आयल्या बरं जायला या साईडला बघायला गेलो तर गेम्स आहेत लहान मुलांचे त्याच्यानंतर हे सुद्धा गेम्स आहेत हँगिंगवाला सुद्धा आहे भरपूर लोक येतात तिथे आणि इथं या साईडला बघितलं तर स्टॉल आहेत जेवणाचे स्टॉल आहेत फास्ट फूडचे स्टॉल आहेत पानपुरी भेटते बरंच काय भेटते तिथे